तर जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण यामुळे मिळू शकतं, पण राजकीय आरक्षण मिळवण्याचा हेतू जर असेल तर ती गोष्ट वेगळी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगेंना टोला हाणलेला आहे आणि आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं असून ते न्यायालयात टिकलेलं सुद्धा आहे असं सुद्धा मुख्यमंत्री सांगायला विसरले नाहीत। मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांचीही पण ही जबाबदारी आहे की त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे। एक गोष्ट निश्चित आहे की जर एससीबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल तर राजकीय आरक्षण मिळणार नाही। राजकीय आरक्षण हेतू असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण राजकीय आरक्षण हा जर हेतू नसेल आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल, ऍडमिशन्स मिळाल्या पाहिजेत, नोकरी मिळाली पाहिजे, तर मला असं वाटतं की मग मागणीचा योग्य प्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे। लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपली मतं ठेवण्याचा अधिकार आहे, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे। लोकतांत्रिक पद्धतीनं जेवढी आंदोलनं होतील त्याला आमची ना नाही, त्याला आम्ही सामोरं जाऊ, आवश्यक तेवढी चर्चा करू, लोकशाहीच्या चौकटीत त्याच्यावर काय जे काही उपाय करता येतील ते उपाय आम्ही करू। एवढीच माझी अपेक्षा आहे की कुठलंही आंदोलन हे लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये। इथे तर माननीय उच्च न्यायालयाने चौकट आखून दिली आहे। ही जी सगळी आंदोलनं होती त्या लोकांना हे लक्षात आलं की ईडब्ल्यूएस आल्यानंतर त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी त्या ठिकाणी सुटलेला आहे। आपल्याकडे कदाचित ती ईडब्ल्यूएसची मानसिकता तयार झाली नाही आणि त्याच्यामुळे काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहेत, पण आता आपण तोही प्रश्न सोडवलेला, आपण आरक्षण दिलेलंच आहे आणि कोर्टात अजूनही ते टिकलेलं आहे।